मित्रांनो, मी प्राध्यापक शत्रुघ्न जेठे, दादासाहेब चव्हाण पाटील इंग्लिश स्कूल आसेगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 8वी स्कॉलरशिप म्हणजे 8 स्कॉलरशिप बुद्धिमत्ता तर यातील चॅप्टर 5 म्हणजे कोड, तर हे प्रकरण आपण या ठिकाणी शिकणार आहोत. यापूर्वी आपण 5.3 कसं सॉल्व करायचा हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे. याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण ग्रुपवरती आपल्या YouTube चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहे. तर आज आपण काय करणार आहोत की 5.4 एक्सरसाइज कशी सॉल्व करायची, एकदम सोप्या टेक्निक कशी सॉल्व करू शकतो या ठिकाणी, तर हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता आपण डायरेक्टली आपण काय करू एक्सरसाइज आपण सॉल्व करायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण काय करू या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण काळजीपूर्वक रीड करू आणि तो कसं सॉल्व करायचं आपण या ठिकाणी बघू. तर बघा या ठिकाणी प्रश्न काय दिला या ठिकाणी बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ p इन द ऍडजॉइनिंग एक्सप्रेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी की या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय, p ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर हा कोड काळजीपूर्वक जर वाचला, रीड केला, तर तुम्हाला कळेल बघा की LM म्हणजे हे सेम लेटर बघा या ठिकाणी LM हे काय या ठिकाणी सेम लेटर आहे आणि याचा आन्सर काय आहे या ठिकाणी PLN9. बघा म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला हा लेटर तुम्हाला या ठिकाणी दिलेले, सिम्बॉल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आणि हा सिम्बॉल कशा प्रकारे या नंबर साठी यूज केलेला आहे तर तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर मग अशा प्रश्न कसे सॉल्व करायचे या ठिकाणी. सगळ्यात पहिले बघा की PLN9 म्हणजे हा काय या ठिकाणी या लेटरचा स्क्वेअर या ठिकाणी आलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं या ठिकाणी की हा जो 9 तुम्हाला आलेला आहे म्हणजे हा लास्ट डिजिट आहे. काय हा लास्ट डिजिट आहे. तर या असे लास्ट डिजिट वाले कोणते कोणते स्क्वेअर आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले लिहून घ्यायचे आहे. तर बघा कोणते कोणते स्क्वेअर आहे. सगळ्यात पहिले तुम्ही बघा 13 चा स्क्वेअर, 13 चा स्क्वेअर किती या ठिकाणी 169 आहे. अजून कशाचा या ठिकाणी 17 चा स्क्वेअर आहे तर तो किती या ठिकाणी 289 आहे. अजून कोणता स्क्वेअर या ठिकाणी 23 चा स्क्वेअर आहे किती 529 आहे. बरोबर आहे. अजून कोणता आहे तर 27 चा स्क्वेअर आहे तो किती आहे 729. बरोबर आहे. सर तुम्हाला असे स्क्वेअर लिहून घ्यायचे या ठिकाणी. इथंही 9 या ठिकाणी सुद्धा काय 9 आणि या सुद्धा या ठिकाणी 9 आहे. तर बघा या ठिकाणी जसं तुम्हाला LM * LM दिलं मग तुम्हाला पण काय करायचं तसंच लिहून घ्यायचं. बघा 13 * 13 लिहून घ्यायचं आहे आणि याचा स्क्वेअर नंबर किती आला या ठिकाणी 169 या ठिकाणी आलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं बाळांनो या ठिकाणी की बघा इथं L या ठिकाणी कॉमन आहे. मग त्याच प्रकारे इथे 111 या ठिकाणी अपेक्षित होतं पण या ठिकाणी आलेलं आहे का नाही. मग हे आपला आन्सर असणार आहे का नाही. असणार आहे का नाही. मग पुढे घ्या आता 17 * 17 घेऊ. बघा 17 * 70 घेतलं तर उत्तर किती येतं या ठिकाणी 289 येतंय. 289 येतंय. मग इथं काय आलं पाहिजे 11 येणं अपेक्षित होतं या ठिकाणी. मग इथं किती आलं 8 आलं म्हणजे हा आपल्या या ठिकाणी स्क्वेअर नंबर नाही. मग पुढे घेऊन बघा या ठिकाणी 23 घेऊन बघा 23 * 23 घेऊन बघा किती येतो स्क्वेअर नंबर 529 येतंय. 529 येतंय बाळांनो. इथे बघा 222 या ठिकाणी काय या ठिकाणी सारखा नंबर आहे म्हणजे आपल्याला हे घ्यावं लागेल. अजून खालचं पण चेक करून घ्या बाळांनो. या ठिकाणी काय करा 27 * 27 घेऊन बघा काय येतं स्क्वेअर नंबर 729 आहे. 729 या ठिकाणी बाळांनो म्हणजे इथं सुद्धा काय या ठिकाणी 222 या ठिकाणी कसं या ठिकाणी कॉमन आहे. मग बघा या ठिकाणी बाळांनो त्याने विचारलं काय p ची व्हॅल्यू काय. त्याने विचारलं काय या ठिकाणी p ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे. तर p ची व्हॅल्यू काय लिहा या ठिकाणी इथं 5 आली आणि इथं किती आली या ठिकाणी 7 आली. म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी 5 और 7 म्हणजे हे दोन्ही पण नंबर काय आपल्या या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या ठिकाणी काय योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. आय होप सगळ्यांना हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आहे सगळ्यांना कळलं असेल. ओके. तर मुलांनो
तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जे असणार आहे तर यासाठी तुम्ही काय करा, या ठिकाणी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.